2. स्वराज्य रक्षण. लेखक रामचंद्रपंत अमात्य. परिचय. रामचंद्र नीळकंठ भादाणेकर 1650 ते 1716. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रधान. महाराजांचे विश्वासू सहकारी, बुद्धिमान, व्यासंगी, व्यवहार चतुर व चिंतनशील व्यक्तिमत्व. स्वराज्याचे संवर्धक, संरक्षक व सेवक. छत्रपतींच्या पश्चात नव्या पिढीला ध्येयवादी व मूल्यरक्षक मार्गदर्शन म्हणून त्यांनी आज्ञापत्रे लिहिली. आज्ञापत्र अर्थात शिवाजीराजांची राजनीती. शिवकालीन मराठीचा एक शैलीदार उत्कृष्ट नमुना असून याची रचना सुलभ, वाक्यरचना अर्थवाही, सूत्रबद्ध, काही वाक्ये सुभाषितांसारखी सुंदर असल्याने या ग्रंथाचे वाङ्मयीन महत्त्व देखील असाधारण आहे. आज्ञापत्राचे राजनीतीदृष्ट्या व शिवकालीन मराठी गद्याचा नमुना म्हणून असलेले मोल निर्विवाद आहे. प्रस्तुत प्रकरणातून शिवकालीन इतिहासासंबंधी माहिती आली असून त्याचे स्वरूप बखरी वजा आहे. यात प्रारंभी संभाजी आणि राजाराम यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असून पुढे औरंगजेबाच्या स्वारीमुळे मराठी राज्यावर आलेले संकट आणि छत्रपती राजारामाने या प्रचंड स्वारीचा समर्थपणे केलेला मुकाबला याचे सविस्तर वर्णन अमात्यांनी केले आहे. तीर्थरूप श्रीमन महाराज शककर्ते साहेबांमार्गे तीर्थरूप श्रीमन महाराज स्वामी कैलासवासी याही असाधारण श्रमसाहस करून औरंगजेब चालोन आला असता युद्धप्रसंगी त्याचे कित्येक प्रमुख सैनिक रणास आणले, कित्येक हतदर्प करून परांगमुख केले, कित्येक शरणागत करून शहाजादे आदी करून मुक्त केले. तदुत्तर त्यांचे पुण्यप्रभावे करून मुख्य शत्रू अतिशयतर दुराग्रही प्रवर्तोन योग्यायोग्य कार्य न विचारता स्वांगे संपादित होतसाता स्थळोस्थळी अपमान पावोन कथाशेष जाहला. परंतु युद्धप्रसंगामुळे राज्याचा असा विज्वर प्रसंग होऊन गेला. संपूर्ण देशदुर्ग पादाक्रांत झाले. राज्य असे नाव मात्र सावशेष उरले व तेही निर्मर्याद. ज्या राज्याचा बंदोबस्त असा होता जे इतर स्थळीकारास आणि स्थळ सकळ मांडलिक देशाधिकारी यास आपापले देशरक्षणाविषयी याच युक्तीचा आधार, राज्यातील नीती व राज्यातील बुद्धी व राज्यातील मर्यादा सर्वांनी शिकवून जाव्या, त्या राज्याचा असा विस्खलित प्रसंग पाहून राज्यातील प्रजा म्हणजे तोच राज्याचा जीवनोपाय, तीच प्रजा अनेक क्षुद्र उपद्रवांमुळे बहुत पीडा पावली. राजसत्तेव्यतिरिक्त दुसऱ्याचे तिळांशही स्वामित्व ज्यावर नसावे त्यावर राजशासनापेक्षा इतर शासन अधिकाधिक प्राप्त झाले. किंबहुना यामुळे त्यावरील राजसत्ताच उडून गेली. कित्येक अनाथ होऊन गेले. त्यास आधी राज्याचा बंदोबस्त केलिया अनायासे इतर प्रयोजने सिद्धीस जातात या विचारे राज्यातील सरकारकून सरदार आदी करून लहान थोर सेवक यांचे यथोचित बहुमान करून समाधाने केली. कित्येक नूतन सेवक कार्यकर्ते पाहून नाबाजिले. सकळांची चित्ते हाती घेऊन एकाचा एकास द्वेष करू न देता यथायोग्य यथानुक्रमे राजकार्यास प्रवर्तविले. अमर्याद प्रतिकूल होते त्यास यथोचित शासने अनुकूल करून मर्यादेने ठेविले. जे केवळ अनर्गल उत्पाती उपेक्षा केल्याने अन्यायाची वृद्धी होणार असे होते त्यास मारून गर्देस मिळवले. संपूर्ण प्रजेस अभय देऊन निरुपद्रव केली. देश स्वस्थ केला. मुख्य हुजुरात म्हणजे देशदुर्गादी सैन्य संरक्षणाचे आदी कारण ते अगदी गळहाटोन हुजुरात असे नाव मात्र अवशिष्ट राहिले होते. ते हुजुरात लष्कर हशम बंदुकी तिरंदाज आदी करून परमशूर विश्वासू हुकुम बारदार लोक ठेवून देखील सामान त्याची उस्तवारी करून हुजुरात वरी सजवली. तमाम किल्ले कोटांची राहिली इमारत नवी चालीस लावून गल्ला, दारुगोळे, बाण, हुके, भांडी इत्यादी सामान चढवून संपूर्ण देश दुर्ग सामान पुरे केले. राज्यातील पागा व हशम यांचा बंद अगदी ढासळून गेला होता. तो पुन्हा नीट करून आरबी, इलाखी, ताजी कच्छी, धड घोडे, धड सामान व मारक अस्कऱ्याचे माणूस ठेवून पागा केली. मावळे, आडाव, इटेकरी, पट्टाईत, बाकाईत या वेगळे बंदुकी, तुरसंदाज, कानडे,
तोरसाली व जांगडे बंदुकी व तिरंदाज यांची संचणी करून हशम मिळविले. रामचांग्या, दुराव्या, फिलनाळा, सुतरनाळा याखेरीज थोर थोर गाड्यांवरील भांडी व करोड असा चालता तोफखाना सज्जिला. राज्य आबादान केले. पुढे पराक्रमात राज्य हस्तवश्य करावे. त्यास सन्निधवासी शत्रू म्हणजे केवळ उदरातील व्याधी त्याचा पराभव आधी करावा या विचारे श्यामल केवळ राज्याचे अपायाचेच कारण. यवनेशाचे मनोरथाचे साधन त्या श्यामलाकरिता पहिले मुख्य शत्रूची कार्यसिद्धी विशेष जाहली. किंबहुना या विषय संधीमध्ये त्याने कित्येक देशदुर्गे आक्रमिली. मुख्य स्थळ रायगड म्हणजे तख्ताची जागा तो आक्रमिला. ब्राह्मणादी सकळ प्रजेस पीडा पाववून भ्रष्ट केली. अशा शत्रूची उपेक्षा करणे, आजचे उद्यावर घालणे हे परम अनुचित आणि स्वामीसही परम असाध्य होऊन त्याचा उपराळा ताम्राकडून होणार. पहिले तीर्थरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामीने श्यामलावर निग्रह केला. त्या प्रसंगी श्यामलाचा उपराळा ताम्राकडून झाला. याकरिता श्यामल अवशेष उरला. अन्यथा त्यांचे यत्नापुढे श्यामलाने अवशेष उरावे काय होते. कोणी एक स्थळ अथवा देश परनिग्रह प्राप्त झाला असता उपरियाळाचे बले निर्वाह करीतो तो उपराळा आधी तोडावा. त्या उपरी त्याचा यत्न करावा अशी नीती आहे. त्याकरता श्यामलाचे जहागिरीचा देश नंदुरबार आदी करून दळवटून फन्ना केला. ताम्राचा त्याचा विरोध घालून तिकडून उपराळा होणार तो राहविला आणि त्यावर चालोन घेतले. दर्यातून आरमार व खुशकीने लष्कर घालून चौतर्फा एल्गार करून अवकाश घेऊ न देता त्याने आक्रमिली स्थळे व राजपुरी आदी करून त्याची प्राचीन वस्तीस्थाने निग्रहाने आक्रमून श्यामलाचे निर्नाम केले. अनुपदे सावंतादी जे राज्यास संकटभूत झाले होते त्यांचा निःपात केला. अवशिष्ट वतनदार व वरकड स्वतंत्र स्थळे करून बद्धमूळ झाले होते ते भयभीत होऊन स्थळे सोडून शरण आले. त्यास पूर्ववत श्वशासने वश्य केले. म्हैसूर करादी पाळेगारास यथोचित शिक्षा करून प्रतिवार्षिक कारभाराचे नेमावर आणून ठेविले. राज्य निष्कंटक झाले. इतकाही प्रसंग श्रीकृपे सिद्ध झाल्यावर यवनाक्रांत राज्य आक्रमावे. यवनी मंडळ निर्यवन करावे हा निगूढ चित्ताभिप्राय प्रगट करून पूर्व पश्चिम दक्षिण या प्रांती जी यवन स्तोमे बद्धमूल झाली होती त्यावर सेना समुदाय करून मारून काढविली. सालेरी अहिवंतापासून चंजी कावेरी तीरापर्यंत गतराज्य संपूर्ण आक्रमिले. विजापूर भागानगरादी प्राचीन महास्थळे यावर खासा स्वामी चालोन जाऊन तेथील यवन संबंधी सेनानायकांसह सैन्य मारून काढून ते स्थळ तत्संबंधी देशदुर्गसहित स्वशासनवश केले. अनुपदे औरंगाबाद बुऱ्हाणपूर म्हणजे या दक्षिण प्रांती यवनेशांचे मुख्य गुल्म. त्यावर चालून गेले असता अपरिमित यवनी सेना समरोन्मुख झाली. तुंबळ युद्धप्रसंग प्राप्त झाले. यवनांनी जीविताशा सोडून अतिशयित पराक्रम दर्शविला. तथापि त्यांचा नाश व स्वामीचा विजय प्रभाव बलवर्धिष्णू व्हावा हे श्री इच्छा बलवंत. तदनुसार स्वामींच्या प्रतापानळे अशेष यावनी सेना शलभन्याये विदग्ध होऊन पराजय पावली. कित्येक सैनिक यमसदनास गेले. कित्येक परांगमुख झाले. कित्येक हस्तवश्य केले. अश्वगजादी तत्संबंधी संपूर्ण संपदा हातास लागली. औरंगाबाद बुऱ्हाणपुरादी संपूर्ण त्या प्रांतांची स्थळे हस्तगत होऊन स्वामीचे विजयध्वजे सुशोभित जाहली. नर्मदेपासून रामेश्वरापर्यंत स्वामीचे राज्य निष्कंटक जाहले. हा स्वामींचा जसा मनोदय चित्ती होता तसा श्री दयातिरेके व तुम्ही केला. स्वामी हिंदू राज्य कार्य धुरंधर राज्याभिवृद्धी करते तुम्हा लोकांचे आंगे जणीने सिद्धीस पावले. तुम्हा सेवक लोकांचे सार्थक झाले. या उपर इतकी याचवर कृतकार्यता किंवा श्लाघ्यता मानून राहीन म्हणता पुढील उद्योग राहून जातो. मुख्य शत्रू आवाई खाऊन व्यग्र जाहला आहे तो सावर धरितो. फौजांची बंदेज करीतो व देशदुर्गादी मजबूती करतो. तत्प्रांतीचे संपूर्ण मांडलिक नये भये हाताखाली घालून तमाम देशोदेशीच्या फौजा एकत्र करून अगदी आपला देश पाठीशी घालून पुढे नर्मदा तीरास चालून येतो तेव्हा झुंजावयाचे प्राप्त पडते.
तमाम हिंदुस्तान निरुपद्रव राहते. स्वामींनी हा नूतन संपादिलेला देश यावर कसाला पडतो ही विचाराची वाट नव्हे. आपली सलाबत शत्रूवर पडून शत्रूने आवाई खाल्ली आहे. संपूर्ण मांडलिक द्विधाभाव पावले आहेत. याचमध्ये शत्रूस अवकाश घेऊ न देता आपण सेना समुदायानिशी चालून जाऊन शत्रूचा पराभव करावा हाच स्वामींनी दृढ विचार करून तमाम प्रांतांचे रजपूत एकत्र करविले. स्वामी सुमुहूर्ते नर्मदा पार जाहले. श्रीकृपे अल्पकालेच मुख्य शत्रूचा पराभव करून दिल्ली, आग्रा, लाहोर, डाका, बंगाल, ठठ्ठा जलकरादी करून संपूर्ण तत्संबंधी देशदुर्ग हस्तवश्य करून वाराणसीस जाऊन स्वामी श्री विश्वेश्वर स्थापना करितात. तावत कालपर्यंत दक्षिण प्रांत संरक्षणार्थ श्रीमत कलतीर्थैकतीर्थ श्रीमन मातोश्री साहेब दक्षिण प्रांतास राहिली आहेत. त्या सन्निध श्रियासय चिरंजीव जीविताधिक प्रियतम राजश्री राजकुमार यास ठेवले आहेत. उभयतांचे सेवेशी तुम्हाला ठेविले आहे. ऐसियासी स्वामी काया वाचा मनसा मातोश्री साहेबांचे चरणांविरहित अन्य दैवत जाणत नाहीत. हे राज्य व हा कीर्तिलाभ व पुढे जे होणे यशप्राप्ती हा सकलही त्यांचे चरणांचा प्रसाद. त्यांची आज्ञा परिपालन करून त्यांचे चित्त प्रसन्न करून घ्यावे या परते स्वामीस इतर इष्ट साधन नाही. ही स्वामींची अनुपम निष्ठा तुम्हास कळलीच असली पाहिजे. तदनुरूप तुम्ही हा संपूर्ण अर्थ बरा चित्तात आणून त्यांचे आज्ञेप्रमाणे वर्तवून श्रीमन मातोश्री साहेब स्वामींवर दिनप्रतिदिनी संतोष पावत ते करावे. तुम्ही कृतकर्मे सेवक तीर्थरूप राजश्री कैलासवासी स्वामी कर्नाटक प्रांती गेले तेव्हा हा राज्यभार दिधला असता तुम्ही यथोचित राज्याभिवृद्धी केली. तुम्हास राजकार्य नीती मर्यादा अवगतच आहेत. तथापि चिरंजीव राजश्री राजकुमार राजकारी सुशिक्षित व्हावे व वरकड देशोदेशी देशाधिकारी जे पारपत्यगार यांनी नीतीने वर्तवून राज्य संरक्षण करावे. यास्तव स्वामींनी यथाशास्त्र राजनीती या आज्ञापत्रावरून केली आहे. ती सकल चित्तात आणून चिरंजीव राजकुमार तदनुसार अधीत हो जावे असे करावे. तसेच सकल लोक त्याप्रमाणे यथाधिकार वर्तवून राज्य संरक्षण करणे. पाठ समाप्त.